महाराष्ट्र आणि मराठी मनाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, आई जिजाऊ, माता तुळजाभवानी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबाजी यासह अनेक ज्या महामानवांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या सर्वांच्या प्रति विनम्र अभिवादन। ज्या भुईराजांच्या नावानं आपण हा अतिशय सुंदर असा सोहळा स्थापन केला त्यांना माझा नमस्कार। संयोजन समिती, नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व या संयोजन समितीचे पदाधिकारी यांना नमस्कार। या ठिकाणी ज्यांच्यामुळे या सभागृहात मी उपस्थित आहे असे आमचे मार्गदर्शक मित्र डॉक्टर मिलिंदजी भोई सर, ज्यांनी राष्ट्रपतीच्या बरोबर काम केलेलं आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांबरोबर, आणि 2 वेळा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळालेला तुमच्या समाजातला अतिशय मोठा माणूस आहे की ज्यांच्यामुळे आम्ही महाराष्ट्रभर फिरतो किंवा जोडले गेलेलो आहोत। ज्यांचं अतिशय उद्बोधक आणि प्रेरणादायी व्याख्यान झालं ते आदरणीय अर्जुनजी भोई। खरं सगळ्यांची नावं घेणं यासाठी मला योग्य वाटतंय, तर या व्यासपीठावर आणि सभागृहात बसलेला प्रत्येक माणूस आपल्या समाजासाठी तळमळीने काम करतोय। आदरणीय मडके मॅडम आहेत, या ठिकाणी उद्योजक आहेत तिघं पण, आणि ज्यांनी खरं कार्यक्रम आयोजित केला म्हणून सर्वप्रथम मला एक शेर आठवतो की कोणी कोणासाठी काही करत नाही। सध्या तर माणसं एवढी स्वार्थी झालीत की एक दुसऱ्यासाठी काही करत नाही, पण ज्यावेळी काही माणसं समाजासाठी काम करतात तेव्हा मिर्झा गालिबने एक फार सुंदर शेर लिहिलाय। तो असं म्हणतो, किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तख्तो ताज की। सध्याची परिस्थिती बघा, काहींना खाण्याची वांदे, काहींना खुर्चीचं पडलंय। किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तख्तो ताज की, लेकिन कई लोग ऐसे भी होते हैं जिन्हें चिंता है पूरे समाज की। मी आता बसल्या बसल्या मॅडमना म्हणत होतो, मॅडम महाराष्ट्रभर 40 वर्षाच्या शैक्षणिक सेवेमध्ये शिक्षक ते शिक्षणाधिकारी पदामध्ये अनेक कार्यक्रम बघितले। मग पुलार सर, मला मुद्दाम आवर्जून नमूद करावं असं वाटतंय की अनेक कार्यक्रम बघितले, किती वेळ कार्यक्रम झाला त्यातनं पळून जाणारी माणसं बघितली। शेवटी स्टेजवर मी एकटाच भाषणाला असायचो, समोर संयोजक असायची, पोरं कधीच निघून गेलेली असायची। पण इथे मला वेगळं पाहायला मिळतं की समाजासाठी झटणारी, त्याही पेक्षा प्रत्येक खेड्यापाड्यातून आलेला प्रत्येक माणूस की जो आता कष्टकरी आहे, कामगार आहे। आणि भोई सरांनी जेव्हा सांगत होते तेव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं, कारण मला माझा आईबाप आठवत होते। त्यांनी पण तेच केलंय। म्हणजे ही सगळी पिढी की ज्यांनी हे सगळं पाहून पुढे आलेत, आणि ते प्रत्येकाला असं वाटतं की अरे वेगळं काहीतरी चाललंय, आपल्यासाठी काहीतरी चाललंय। आणि मला हळूच आठवलं की तुकाराम मेंढे सध्या सगळ्याच प्रकारची भेसळ शोधतात, पण या सभागृहात एकही भेसळ नाही। प्रत्येक माणूस निर्भेळ आहे, निर्मळ प्रेमाने, सोज्वळ प्रेमाने या सभागृहात आलाय। मला याच्यासारखं वैशिष्ट्य असा कार्यक्रम मी महाराष्ट्रात एकदाही पाहिलेला नाही की कुठलाही स्वार्थ नाही, कुठलंही काम नाही, कुठली पण आशा नाही, कुठलंही पद नाही, तरी माणूस आलेला आहे, आणि तो केवळ आपल्या लेकरांसाठी। मग या लेकरांनी वचन दिलेलंच आहे सरांना की आम्ही सगळं करणार आहोत। मी तुम्हाला परत एकदा सांगतो की सर जेव्हा सांगत होते, मध्ये मांजरा असेल, गोदावरी काठ असेल, त्यांचा अनुभव सांगत असेल, मला त्यावेळी माझा शेतातला बाप, माझी आई आठवत होती। किंवा भोई सरांनी 10 बाय 10च्या खोलीत, मंगळवार पेठेतल्या एका पत्र्याच्या खोलीत राहून MBBS MS सारखं शिक्षण घेतलेलं आहे। अशी अनेक माणसं आहेत तुमच्या समोर। या सगळ्या माणसांकडनं तुम्हाला प्रेरणा घ्यायची आहे। त्यामुळे शिक्षण याला पर्याय नाही, परिस्थिती काही उपयोगाची नाही, किती मोठी असू द्या, किती गरिबीची असू द्या, परिस्थिती कधीही आड येत नाही। तुम्ही जर कितीही पाऊस अजिबात नाही पडला, तुम्ही जसे दुष्काळातले आहेत तसं मी शेजारच्या नगर जिल्ह्यातला आहे, अहिल्यानगर मधला, आम्ही पण दुष्काळ बघितलेला आहे। शेवटी टिकतं काय सध्या? फक्त निवडुंगाचं झाड टिकतं। बघा, आपण त्याचे वंशज आहोत, आपल्याला घाबरायचं नाही, तुटायचं नाही। म्हणून आमचे कवी असं म्हणतात की अंगण नाही उरले तरी लागते झाड, तुला काहीच नाही सोय,
तुझी पार परिस्थिती डाऊन आहे, आई वडिलांना आपल्यासाठी खूप कष्ट करायला लागतात, पण तरी सुद्धा अंगण नाही उरले तरी लागते झाड. आणि दोन झाडं फार महत्वाची आहेत बघा, पिंपळाचं आणि वडाचं. 1000 वर्ष जगतं, बी एवढूसच असतंय, पाणी फार लागत नाही, कुठं पण येते. अंगण नाही उरले तरी लागते झाड, तुझ्या आतली माती थोडी खणून काढ. अंगण नाही उरले तरी लागते झाड, तुझ्या आतली माती थोडी खणून काढ. फुलण्याला लागत नाही फार काही फारसे, फुलण्याला लागत नाही फार काही फारसे, शिकण्याला लागत नाही फार काही फारसे, फक्त स्वच्छ असावे लागतात मनातील आरसे, फक्त स्वच्छ असावे लागतात मनात. यार मनातल्या आरशात एकदा बघा, आत्मपरीक्षण करा. आणि शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठे ऍडमिशन घेतले, कशासाठी ऍडमिशन घेतले, आपल्याला काय करायचंय याचं आत्मपरीक्षण करा. विशेषतः पालकांना. मी तर गेली 40 वर्ष या 90च्या पुढच्यांचं जसं मार्गदर्शन करतो तशी मला सगळ्यात जास्त आवडतात ती नापास झालेली. माझा फार जीव आहे त्याच्यावर. 550 सक्सेस स्टोरीज आहेत माझ्या. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या घरात तसा नापास झाला असेल ना, त्याला कृपया माझा नंबर द्या. मी एकदाही आणि सगळ्या महिला वर्गांनाही सांगतो, शिकायचं राहून गेलं असेल तर मला भेटा. गेल्या वर्षी दुसरीतनं शाळा सोडलेल्या बाईनं 68% 10वीची परीक्षा पास झाली. याच नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या आत्मकृष्ट शेतकऱ्यांच्या ज्या महिलांसाठी आम्ही सर काम करतात मुलांसाठी, त्यांच्या 2008-7 साली आम्ही 3 महिला 10वीला बसवल्या होत्या. त्यातली एक महिला मला वाटतं फर्स्ट क्लास म्हणून पास झाली. त्या महिलेला मुलीच्या लग्नापित्यर्थ या मिलिंद भोईंनी RCCचं घर बांधून दिलं होतं, 10वी पास झाली म्हणून. शिक्षण काय करू शकतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचंही शिकायचं राहिलं असेल तर शिका, मला भेटा, कसं शिकायचं मी सांगतो. माझी पुरुषांनाही विनंती, शिकायचं राहिलं असेल तर मला सांगा, कसं विषय सांगतो. आणि या मुलांना विनंती आहे की भरपूर शिका. सगळ्यात महत्वाचं 10वीचा निकाल लागलाय. 90% मार्क पडले, 70% पडले, हुरळून जाऊ नका. ही 90-92ची फार डेंजर असतात. त्या मानाने माझा 40 वाला लय भारी असतो. तो अख्ख्या गावात 4 वेळा पेढे वाटते पास झाल्यावर. आणि 90 वाले तासभर घरात चर्चा चालू असते, 92 का पडले नाही, पेढे चालत नाही, त्यांच्या घरात असंच असतो. आणि 50 ते 70ची एकदम भारी, पास झालं पास झालं, सारं डोक्याला तापत नाही. त्यामुळे ते पण हुशार असतात हे लक्षात ठेवा. जरी यांनी फार सगळ्या मोठ्यांचा सत्कार केला तेही महत्वाचं आहे. म्हणून माझी समाजाला हेही विनंती आहे की प्रत्येक पहिलीत दाखल झालेला पोरगा हा शिकलाच पाहिजे. 10वीला किती वेळा नापास होऊ दे, फार सोपं आहे 10वी पास होणं, अवघड अजिबात नाही. 100% जशी आहेत ना तशी यावर्षी किमान 1000 मुलं आहेत की ज्यांना सगळ्या विषयात मिळून 35 पडले, पण ते पास झाले हे फार महत्वाचं आहे. मी गेली 35 वर्ष फिरतो महाराष्ट्रभर 3 कामासाठी. कशासाठी? एक, प्रत्येक पोरगं 10वी पास झालं पाहिजे. दुसरं, प्रत्येकाला कशासाठी जगायचं हे कळालं पाहिजे. आणि तिसरं, महाराष्ट्रात एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे. म्हणून मुलांना 5 गोष्टी सांगणारे ते लक्षात ठेवा. अभ्यास करा, चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्या, भरपूर कष्ट करा. 10वीला 90 पडले तर 12वीला 92 पडले पाहिजेत. 12वीला 60% खाली यायचं नाही. नाहीतर बऱ्याच वेळा 60%वर 40%वर खाली येते. मग एखादा बाप चांगला ठोकून काढतो. एका पोराला असंच केलं, 94% 10वी पास झाला, 12वीला 60 वर आला. बापाने असा ठोकला धरून, अरे काय केलंच 2 वर्ष? शेजारच्या विद्याकडे बघ. म्हणलं तेच केलं 2 वर्ष. हे करायचं नाही आपल्याला. म्हणून सरांनी सांगितलं जाणीव ठेवा, आईबाप काय करतात ते. 10वीला मिळालेले मार्क टिकून राहिले पाहिजेत, 11वी मिळालेले मार्क टिकून राहिले पाहिजेत. आणि क्षेत्राची काळजी करू नका, असंख्य क्षेत्र आहेत. आताच तुमच्या समोर एक जण येऊन गेलाय. याने जर चांगलं नृत्य केलं, मोठ्या नृत्य दिग्दर्शक जर झाला तर याचं किमान 1 तासाचं मानधन हा किमान 40,000 रुपये घेणार आहे, याची मला खात्री आहे. एखाद्या सभागृहाच्या बाहेर मोठी रांगोळी काढली तर 15,000 रुपये देतात. त्यामुळे कुठलं क्षेत्र कमी नाही. ब्युटी पार्लरचं क्षेत्र मला मराठवाड्यात आलं का नेहमी आठवतं. मी एकदा परळीला लग्नाला आलो होतो, लग्न तासभर उशिरा लागलं. मी त्या नवरदेवाच्या बापाला विचारलं, काय भानगडे, उशिरा का लागले? नवरदेव दारात उभा, पोरगी कुठं गायब आहे? पळून तर गेली नाही. म्हणले पळून कसं काय जाईल? म्हणलं का? म्हणलं लव्ह मॅरेज आहे. म्हणलं पोरगी काय करते? म्हणलं पोरगी डॉक्टर आहे आणि पोरगा फ्रीलान्सर आहे, काहीच करत नाही.
म्हणजे यांचं जमलं कसं, हा ऍडमिट होता तिच्या हाताखाली तेव्हा त्यांनी जमवलं म्हणून. आईला एवढंच लागतं, बाकी काही लागत नाही. या जगामध्ये तीन प्रकारची लोक आहेत बघा. 3 प्रकार आहेत असे आहेत की ज्यांना तुमच्यापासून काही लागत नाही. एक आहेत आई वडील, दिलेलं कधीच परत मागत नाहीत. दुसरा आहे निसर्ग, तो दिलेलं कधीच मागत नाही. आलं म्हणलं काय करिअर आहे. मग त्याला मी विचारलं पोरगी गेली कुठं, मग ते म्हणलं इथून 100 किलोमीटर म्हणजे आंबेजोगाईला लग्न होतं, परळीला ब्युटी पार्लरला गेली म्हणून तासभर लग्नाला उशिरा. ते सुद्धा क्षेत्र चांगलं आहे. त्यामुळे क्षेत्र भरपूर आहेत, करायचं काय ते ठरवा, त्याच्यात कष्ट असले पाहिजेत आणि ही कष्ट करा. प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्ट्स करा, कॉमर्स करा, सायन्स करा, नीट करा, पॅरामेडिकल करा, कष्ट करा, तुमचं नाव सिद्ध करा. तुमच्यासारखा आदर्श कोणीच असणार नाही, पण त्यासाठी स्वतःला ओळखा. म्हणून पहिलीत गेलेलं पोरग, समाजाला माझी विनंती आहे, पहिलीत गेलेलं पोरग हे शिकलंच पाहिजे. शाळा मधून काढून देऊ नका. अनेक सुविधा आहेत, अनेक प्रकारच्या सुविधा शासन देत आहे, मधून काढू नका. आपल्याला मिळणाऱ्या सुविधा घ्या, नको तिथे निष्कारण पैसे घालू नका. मी आत्ताच एकाला विचारलं, पोरांनी 100% मार्क मिळवलेत, पण त्याने 11वीला फीला 90,000 रुपये भरणार, तर कसा भरणार आहे माझ्या पुढे प्रश्न आहे. मोठ्या एका क्लासला खरंच गरज आहे का याची, आत्मपरीक्षण करायची गरज आहे. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं असतं ना कमी फी मध्ये. आणि जर एखादा पोरगा स्वतः ठरवलं ना, तो पाहिजे ते होऊ शकतो. पाहिजे ते कशासाठी पाहिजे, जा मार्गदर्शन घ्या, पण किती फी भरायची, आपली क्षमता आहे का याचाही विचार करा. फार गरज लागत नाही, फार पैसे लागत नाही. स्वतः ठरवा की मी एक नापास पोराचं उदाहरण मुद्दाम सारखो. 11वीला नापास झाला, बापानी 5वीतनं नापास झाला म्हणून पोरगा डॉक्टर व्हावा म्हणून पुण्याला शिकायला पाठवला. पोरगा आजारी पडला, पोरगा 12वीला नापास झाला. नापास झाल्यावर त्याला कोणच परत कॉलेजमध्ये घ्यायना. त्याला म्हणलं काळजी करू नकोस, तुझी जिद्द आहे ना. तो म्हणलं सर मी परत अभ्यास करतो. दुसऱ्या एका कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन घेऊन दिलं खेडेगावामध्ये. त्या पोरांनी एकही मार्गदर्शन घेतलं नाही, ना नीटचं ना जेईचं, फक्त सेल्फ स्टडीचा अभ्यास केला. शिक्षकांनी मदत केली आणि तोच पोरगा स्वतःच्या हिमतीवरती MBBS ला टॉप आला. तो आता सध्या अकोल्याला MD करतोय. का, क्षमता नव्हती, होती ती शोधायचं काम करा. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, सकाळी उठलं आवरलं काही दररोज एक काम करायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला शोधायचं आणि एक वाक्य म्हणायचं की हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे. हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे, 11वा दिसेल कोहिनूर जरा पहा स्वतःकडे. तुमच्या प्रत्येकामध्ये कोहिनूर हिरा दडलेला आहे. म्हणून माझ्या सगळ्या आई वडिलांना विनंती आहे की मुलांवर सोपवा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि मुलांनो इतका अभ्यास करा की जे काही टॉप करता आला पाहिजे. आणि हे टॉप करत असताना स्वतःची काळजी घ्या. सगळ्या प्रकारची क्षेत्र उपलब्ध, ही सगळी माणसं तुमच्यासाठी आहेत. तुम्ही फक्त सांगायचा अवकाश आहे. मी मोपलवार सरांना माझा नंबर देऊन ठेवतो, वाटलं तुमच्याकडे पण घ्या. केव्हाही फोन करा, केव्हाही. मी जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत KG to PG जी काही गरज लागेल ती, कुठलंही गायडन्स असू दे, ती करायला आम्ही तयार आहोत. फक्त प्रामाणिकपणे काम करा. म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, आनंदाने जगायचं असेल तर 5 गोष्टी करू नका. एक म्हणजे अंधश्रद्धा पाळू नका. अनेक लोक भेटतील, याने काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट आहे जातीयता पाळू नका. तिसरी गोष्ट आहे कधीही भ्रष्टाचार करू नका. भ्रष्टाचार करू नका, सगळ्यात वाईट गोष्ट आहे. चौथी गोष्ट आहे व्यसनाधीन होऊ नका. सगळ्यांनी शपथ घ्या वाटल्यास आज. आणि 5वी गोष्ट, आयुष्य एवढं सुंदर आहे, कधीही आयुष्यापासून पळ काढून आत्महत्या करू नका. तुमच्यासारखा आदर्श विद्यार्थी दुसरा कोणीच असणार नाही. आणि हाच आदर्श विद्यार्थी आपल्याला समाजासाठी काम करणार आहे, तो आईवडिलांची सेवा करणार आहे, तो देशाची सेवा करणार आहे. यासाठी आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक करायचा, हे शिक्षणाचं खरं उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. तो काय शिकला हे महत्वाचं नाही. आई वडील नेहमी एकच विचारतात बघा आई शिकलेल्या माणसाला. मला माहिती आहे किंवा मी माझा अनुभव सांगतो, आमची आई नेहमी म्हणायची बाबा तू कशाचा साहेब झाला याच्याशी मला काही घेणं देणं नाही, फक्त काय करत जा, एक 8 दिवसाने फोन करून कळवत जा पत्र लिहून की मी खुशाल आहे. आईला एवढंच लागतं, बाकी काही लागत नाही. या जगामध्ये 3 प्रकारची लोक आहेत बघा. 3 प्रकार आहेत असे आहेत की ज्यांना तुमच्यापासून काही लागत नाही. एक आहेत आई वडील, दिलेलं कधीच परत मागत नाहीत. दुसरा आहे निसर्ग, तो दिलेलं कधीच मागत नाही. आणि तिसरा आहे शिक्षक, तो कधीच दिलेलं परत घेत नाही. त्याला फक्त कायम अभिमान वाटत असतो.
त्यामुळे त्यांच्या अभिमानासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगायचे आपल्याला आनंदाने, आणि या जगण्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. म्हणून आरोग्य सांभाळा, चांगल्या प्रकारची क्षमता, आपल्याला काय येतंय ते शोधा, त्याप्रमाणे शिक्षण घ्या. मला फार या ठिकाणी आनंद वाटला खेडकर सरांचा. ते म्हणजे मी अरे येतानाच फॉर्म घेऊन आलोय कंपनीचे, तुम्ही फक्त नोकरी मागा, मी तुम्हाला नोकरी देतो. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे उद्योजक आपल्यातनच तयार झालेत, हे आपल्याला मदत करणार आहे. तुम्ही फक्त सांगायचा अवकाश आहे. म्हणून त्यासाठी स्वतःला सिद्ध करा, चांगले मार्क मिळवा, चांगल्या पद्धतीने आपलं स्वतःचं स्किल डेव्हलप करा, आणि मग चांगला माणूस हो. जगायला फार काही लागत नाही. आमचे कवी दत्त हालजगीकर सोलापूरचे असं म्हणतात, काय लागतं जगायला, मी कुणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला. काय लागतं जगायला, मी कुणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला, आणि माझी कुणीतरी वाट पाहते एवढं फार असतं चालायला. काय लागतं जगायला. कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्यात. माणूस म्हणून जगणं सगळ्यात महत्वाचं आहे. किती शिकला, काय शिकला, किती पैसे कमवतो हे महत्वाचं नाही. तुम्हाला आई वडिलांची, देशाची, समाजाची सेवा करता आली पाहिजे, यासाठी शिक्षण महत्वाचं. शिक्षणाच्या अनेक वाटा आहेत, मी आता ते सांगत बसत नाही. आम्ही नेहमी गमतीने सांगतो, डॉक्टरचे किती प्रकार आहेत, असंख्य प्रकार आहेत. आता हे डॉक्टर समोरच आहे, एका डॉक्टरमध्ये 10 डॉक्टर आहेत, 10 प्रकारचे डॉक्टर आहेत, आणि त्याच्यात एवढी स्पेशालिटी अलीकडे. कधी कधी गमतीने आम्ही नेहमी सांगतो, काही दिवसांनी एका गल्लीमध्ये एवढे डॉक्टर दिसतील, त्यातले फक्त दाताचे डॉक्टर जर बघितले तर पुढचा पाठी लावेल, मी फक्त वरचे बघतो, खालचे बघायला वेळ नाही. इकडचा म्हणेल मी फक्त खालचे बघतो, मला पुढचे बघायला वेळ नाही. एक म्हणेल मी फक्त काढतो, बसवायला वेळ नाही. दुसरा म्हणेल मी फक्त बसवतो. एवढी स्पेशालिटी आहे, एवढ्या शाखा आहेत, एवढी क्षेत्र आहेत. फक्त तुम्हाला काय आवडतं ना, आवडीचं करा. ज्याचा कधीही कंटाळा येत नाही ते आपलं करिअर म्हणजे काय हो, जे आपल्या आयुष्याची काळजी घेतं त्याला म्हणतात करिअर. टू केअर अवर लाईफ. आपल्या आयुष्याची काळजी घेणं म्हणजे आनंदाने जगता येणं. पैसे आपोआप मिळत राहतात, लक्षात घ्या, फार पैसे लागत नाहीत. म्हणून अभ्यास चांगला करा, निष्ठेने अभ्यास करा. आपला जे शिकतोय ते समजून घ्या, दुसऱ्याच्या गायडन्स घ्या, चांगल्या परीक्षा उत्तीर्ण व्हा, चांगल्या प्रकारे फॉर्म भरा, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन आपोआप मिळतं, लक्षात ठेवा. आणि मग त्यातून पुढे सेल्फ स्टडीवरनं चांगला अभ्यास करा. जर अभ्यास चांगला केला तर चांगले मार्क नक्की पडतात, आणि क्षेत्र पाहिजे ते मिळवता येतं मुलींना, मुलांना सुद्धा. आणि यामधून आपलं स्वतःचं आयुष्य घडवा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, कारण वेळ खूप झालाय आणि तुम्ही खूप आनंदाने ऐकताय. असाच तुमचा उत्कर्ष व्हावा यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार मानतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. थँक्यू.